नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला धन्यरंकारजी. बघा, संत सांगतायत की अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकास. म्हणजे जे भाविक आहेत, जे भक्त आहेत, त्यांना सुद्धा अहंकाराचा वारा लागू नये असं अरदास प्रार्थना भगवंताकडे करतायत संत. कालच आमच्या इथं सत्संगमध्ये स्क्रीनवर राजपिताजींचे आणि सद्गुरू माताजींचे विचार ऐकायला आणि बघायला मिळाले. काय सांगितलं राजपिताजींनी? राजपिताजी सांगतायत की मला ज्ञानाचा सुद्धा अहंकार येऊ शकतो, की मी दुसऱ्यापेक्षा कितीतरी जास्त नाम घेतो याचा सुद्धा मला अहंकार येतो. सद्गुरू माताजी सुद्धा म्हणतात की मला छोट्या छोट्या गोष्टीचा सुद्धा अहंकार येतो. अहंकार असण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी असायची सुद्धा गरज नाही. ह्याच्या अगोदर सुद्धा सद्गुरू माताजींनी सांगितलं होतं की अहंकार येण्यासाठी रावणा एवढी प्रॉपर्टी असायची सुद्धा गरज नाही, झोपडीत सुद्धा अहंकार येऊ शकतो. बघा, दासीने आज एक कहाणी ऐकली होती की बरेचसे शिपाई असतात. आता त्यांना एका लाईन मध्ये उभा केलेलं असतं. त्यात जो सगळ्यात पुढे उभा राहणारा जो शिपाई असतो ना, त्याच्या मनामध्ये कुठेतरी गर्व अहंकार येतो की माझं कर्तृत्व तेवढं छान आहे, श्रेष्ठ आहे, किंवा माझी पर्सनॅलिटी तेवढी छान आहे म्हणून मला सगळ्यात पुढे उभा केले. आणि जो सगळ्यात मागं असतो ना, त्याच्या मनामध्ये कुठेतरी दुःख असतं की मला मागं का बरं उभा केलं. आता तेवढ्यातच कमांडर येतात आणि पीछे मुड असा आदेश देतात. आता काय झालं? अहो, जो सगळ्यात मागं होता तो सगळ्यात पुढे झाला, आणि जो सगळ्यात पुढे होता तो सगळ्यात मागं झाला. सांगायचंय की गर्वाचं हरण व्हायला एक सेकंद सुद्धा लागत नाही. त्यामुळे जे आहे ते या भगवंताच्या मर्जीचंच आहे, या भगवंताच्या इच्छेनंच आहे. आणि त्याचा कुठेतरी मला गर्व अहंकार करायचा नाही असं जर मला अगोदरच कळालं तर या गोष्टीची मला काहीच फरक पडत नाही. मी मागं काय पुढं काय, का तर कुठंतरी जागेनं नुसतं पुढं असून मी कर्मानं शुद्ध होणार नाही. का तर मी पुढे का मागे हे मला सुद्धा माहित नाही जितकं त्याला माहिती आहे. दासीला यातनं सांगायचंय काय की अहंकार कोणत्याही गोष्टीचा येऊ शकतो, आणि सद्गुरूला मला त्याच अहंकारापासून दूर करायचे. आणि सद्गुरू त्यासाठीच अहोरात्र प्रयत्न करता येतो की माझं जीवन सद्गुरूला सुंदर बनवायचे. आणि माझं जीवन अहंकार बाजूला झाल्याशिवाय सुंदर होणार नाही, हेही तितकंच खरंय. काळ्या दगडावरची रेघ आहे. का तर माणसामध्ये जोपर्यंत अहंकार असतो ना, तोपर्यंत माझं तुझं जात नाही. ह्या मोहमायेपासून माणूस दूर होत नाही. दूर होत नाही याचा अर्थ काय सगळं सोडून द्यायला सद्गुरू सांगत नाही हो, पण कुठेतरी ते सांगतात ना की सागरामध्ये नौका आहे पण त्या नौकेमध्ये पाणी नाही. का तर एवढा विशाल सागर आहे, सगळा पाण्याने भरलेला सागर आहे, त्याच्यामध्ये नौका आहे पण नौकेत मात्र पाणी नाही. तसं माझं जीवन सद्गुरूला करायचंय. या संसारात राहून सुद्धा ह्याच्यापासून अलिप्त राहायचंय. मग हे कसं राहायचंय हे सत्संग मध्ये गेल्यानंतर आपण आपोआप शिकतो. मला सद्गुरू वारंवार शिकवतायत, कोणाच्या ना कोणाच्या घटामध्ये बसून शिकवतायत खरं, पण गरज आहे मला शिकण्याची. आता कालचंच उदाहरण घ्यायचं झालं तर काल रविवारचा दिवस आमच्या इथं 5 ते 7 सत्संग असते. दासीला शेतामध्ये काम होतं, टोमॅटो तोडायचे होते. दासीचे मिस्टर, सासूबाई तिघजण शेतातच होतो. 4 वाजेपर्यंत काम आरामशीर होत होतं. आम्ही 4 वाजता घरी येत होतो. पण योगायोगाने ते टमाटे नेणारे वाहनच लवकर तिथं आलं नाही. ते वाहन यायला 5:30 वाजले. आम्हाला शेतातच 5:30 वाजले. घरी येऊन आवरून पटकन जायचं तर गाडी घेऊन पोरग कुठंतरी बाहेर गेलेलं. त्याला फोन करून बोलवून घेतलं तर त्याचं पेट्रोल वाटतच संपलं. आता एवढा संघर्ष सत्संगला जाण्यासाठी, मनात तर ओढ कशाची आहे? सत्संगची. बाबाजींनी सुद्धा एके ठिकाणी उदाहरण सांगितलं होतं बघा. एक 2 मित्र होते, एकाला सत्संगला लावलं तर एकाला यात्रेत लावलं. आता जो सत्संग मध्ये गेलाय ना, तो सतत विचार करतोय की तो मित्र यात्रेत गेल्यावर किती मजा करत असेल, पाळण्यात बसला असेल, खाऊ खात असेल, खेळणी बघत असेल. आणि जो मित्र यात्रेला गेलाय तो विचार करत असतील आज गुरुजी काय सांगत असतील, मला ते ऐकायचं राहूनच गेलं. म्हणजे जो सत्संग मध्ये होता तो यात्रेत होता, आणि जो यात्रेत होता तो सत्संग मध्ये होता. कुठेतरी दासीची सुद्धा आता एवढं महत्व स्वतःला नाही देत, पण कुठेतरी दासीची ती अवस्था होती की सगळं मन सत्संग मध्ये लागलेलं होतं, पण इथं अडचणीवर अडचणी येत होत्या. काही कसं बसं करून 6च्या वेळेला दासी सत्संग मध्ये पोहोचली. आता दासी जसं सत्संग मध्ये पोहोचली तसं एक महात्मा, अधिकारी महात्मा उठले, त्यांची सेवा आली. त्यावेळेस ते बोलत होते, ते त्यांचं काम करत होते. ते सांगत होते की सत्संग मध्ये वेळेवरच यायला पाहिजे. वेळेवर नाही आलं की म्हणजे जसं पेपर जसा असतो 11ची जर वेळ असले, आपण 11:30ला गेलो, 12ला गेलो तर आपल्याला पास करणार आहेत का, आपण फेल होणार आहेत. ते जे बोलत होते ते त्यांच्यासाठी योग्य होतं, का तर त्यांना ते कामच दिले, त्यांनी सांगायचंय. पण दासीचं काय,
दासीला माहिती आहे दासी 6 वाजता का गेली, किती अडचणीतून गेली. मग काय 6 वाजता जायचंच नाही का? जायचंय, जरूर जायचंय. का तर थोडी का होईना सत्संग मला ऐकायला मिळेल. का तर सत्संग मधला एखादा शब्द सुद्धा माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. त्यासाठी मला थोडा वेळ का होईना, जेवढं भेटेल तेवढं, पण सत्संगला जायचंय नक्कीच. एके ठिकाणी शहनशाहजी सुद्धा म्हणतायत की माना मंगल प्रभू इच्छेला, सद्गुरु हे समजावितो. जी ह्या प्रभूची इच्छा आहे त्याला मंगल माना आणि चाला. मग कोणत्या इच्छेला मंगल मानायचं, कोणत्याला नाही, असं काही सेपरेट दिलंय का? जे काही घडणार आहे ते याच्या इच्छेशिवाय होतच नाही हो. मग आपण प्रत्येक गोष्टी याच्यावर सोडून देतो बरं का. आता आपण महिना सत्संगला जात नाही, का जात नाही? अहो नाही, ह्याच्या इच्छेशिवाय मी सत्संगला पोहोचूच शकत नाही असं म्हणून जमेल का? जर तुम्हाला खरंच अडीअडचणी असतील तर भगवंताला माहित आहे, सद्गुरूला माहित आहे, त्या अडीअडचणी निर्माण करणारा सुद्धा तोच आहे. पण वारंवार आम्ही नुसती कारणच देत असू तर हे मात्र भगवंतावर घालून जमणार नाही. का तर शहनशाहजी म्हणतायत की माना मंगल प्रभू इच्छेला. पण प्रभू इच्छा आहे का ही माझी इच्छा आहे, हे अगोदर मला तपासून बघावं लागेल. का तर म्हणतात ना, आवड असली की सवड होतेच होते. एखाद्या वेळेस तुमच्याकडून काही होऊ शकतं कामाच्या ह्याच्यात, पण सारखं सारखंच तुम्हाला अडचणी नाही येणार. त्यामुळे कुठेतरी मला सुद्धा तिथं प्रयत्न करावा लागेल. नाहीतरी म्हणतात ह्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हालत नाही. मग मी उठून सत्संगला कशी जाणार? पण सद्गुरूनं, ह्या निराकारानं कर्म माझ्या हातात दिलेत, कर्म. मग सद्गुरूनं का सांगितलं असतं सत्संग सेवा नामस्मरण करा म्हणून? सद्गुरूनं स्वतःच करवून घेतलं असतं ना. तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज काय? हे जे आपण करतोय ना ते सगळं कर्म आहे, सद्गुरूनं ते माझ्या हातात दिलंय. मग हे मला ह्या सगळ्या संसारातून, ह्या प्रपंचातून वेळ कसा काढायचा हे मी ठरवायचंय. का तर संत एके ठिकाणी म्हणतात की ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कुठेतरी दासीला सत्संगला उशीर झाला, सत्संगला उशीर झाला, सत्संग म्हणजे जे काम करते ना त्यामध्ये सुद्धा मन नाही, ते वेगळंच, धड हेही नको धड तेही नको. मग कुठेतरी माझी अवस्था तशीही नकोय. का तर एके ठिकाणी विवेक शोकजीने उदाहरण दिलं होतं बघा सुंदर. एक बहीणजी जवळच सत्संग भवन आहे, 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. आता सत्संग थोड्याच वेळाची राहिली म्हणून कुकर गॅसला चढवून सत्संगला गेल्या. आता तिथे नेमकं कुठले तरी दुरून महात्मा आले होते, त्यांना जास्त वेळ देण्यात आला. आता हे विचार चालू आहेत, पण ह्या बहिणजीचं मन मात्र सगळं त्या गॅसवरच्या कुकरकडे लागले. आता शिट्टी झाली असेल, आता 2 शिट्ट्या झाल्या असतील, आता पाणी संपलं असेल, आता कुकर करपायलाच लागेल. मग सत्संग मध्ये असून उपयोग आहे का? मग विवेक शोकजी काय सांगतायत की सरळ तुम्ही उठून घरी जाऊन ते कुकर बंद केलं असतं ना तरी चाललं असतं. का तर तुम्ही सध्या सत्संग मध्ये नाही आणि तिकडं कुकर पण करपला. मग तशी अवस्था माझी होऊ नये. शहनशाहजी एके ठिकाणी म्हणतात की औषधी ना होई गुणकारी, जर पथ्य पाळिले नसे, बोले मुखाने करी न कराने, कार्य सिद्धीला जात नसे. मग पथ्य काय आहेत? तर मला 5 प्रण सद्गुरूनं दिलेत, 3 कर्म दिलेत. मग ते सगळं मला पाळावं लागेल, तेव्हा माझा आजार कुठंतरी बरा होईल. मग मला कोणता आजार झालाय? मला शारीरिक नसेल हे आजार, पण मानसिक विकार आहेत माझ्या डोक्यामध्ये, वाईट विचार आहेत, माझं मन गंजून गेलंय ह्या वाईट विचारानं. मग कुठेतरी ते शुद्ध होत आहेत त्या 5 प्रणातून आणि त्या कर्मातून, जे कर्म सत्संग सेवा आणि नामस्मरण मला सद्गुरूनं दिलेत. तर त्या सत्संग मध्ये गेल्यानंतर ते सुंदर विचार ऐकून माझे विचार सुद्धा कुठेतरी परिवर्तित होतात. अहो ज्यावेळेस आपण राजपिताजींचे आणि सद्गुरू माताजींचे विचार स्क्रीनवर ऐकत असतो ना, त्यावेळेस माझ्यातल्या चुका सुद्धा मला दिसतात व कळतं की मी काय काय चूक करते. त्यावेळेस मनामध्ये हाच विचार असतो, नाही आता इथून पुढे मी नाही करणार. पण ज्यावेळेस मी सत्संग भवनच्या बाहेर येते ना त्यावेळेस कुठेतरी ते विचार मी पाठीमागं सोडत येते हो. आणि मला ते करायचं नाही, ते विचार मला सोबत घेऊन यायचे, त्या डोक्यात ठेवायचे 24 तास की मला असं करायचंय, मला सद्गुरूने हे सांगितले आणि सद्गुरू जे सांगतात ते माझ्याच भल्यासाठी आहे, हा विश्वास सुद्धा माझा कुठेतरी भक्कम असला पाहिजे, पक्का असला पाहिजे. तेव्हा माझं कर्म सद्गुरूला जसं अपेक्षित आहे ना तसं सुंदर बनणारच आहे. दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांशीही शेअर करत जा. व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या आणि कमेंटमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही हे सांगायलाही विसरत जाऊ नका. प्रेमाने बोला. धन्यवाद.